नमस्कार, स्वामी समर्थ. माझं नाव महेंद्र भारंबे. मी पल्लवी भारंबे. स्वामींबद्दल बोलायचं झालं तर माझा पहिला अनुभव, पहिलं दर्शन जे झालं ते म्हणजे माझं लग्न ठरलं. लग्न बरोबर 15 वर्ष आधी ठरलं होतं आणि जेव्हा पल्लवी मला स्वामीजींच्या दर्शनासाठी घेऊन गेली आणि ते माझं वाडीत स्वामीजींचं पहिलं दर्शन. आता हा प्रवास 15 वर्षा अगोदरपासून सुरू झालेला आहे आणि त्या 15 वर्षात जर बोलायचं झालं तर आम्ही खूप काही शिकलो. सुरुवात म्हटलं लग्नानंतर आम्ही ज्ञानसागरला जायचो. ज्ञानसागरला जाताना ज्ञानसागर मोस्टली विकेंडला शनिवारी किंवा रविवारी स्वामीजींसोबत खूप चांगला सहवास मिळाला. त्यात काय शिकलो आम्ही, त्यात म्हणजे आत्मचिंतन कसं करायचं, आत्मचिंतन केल्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहायचं आणि हा सान्निध्य म्हणजे निसर्गाच्या आपल्या वाडीच्या अवतीभोवतीच जिथे औदुंबर ची वृक्ष आहेत तिथे जाऊन आम्ही स्वामींसोबत तो सहवासाचा आनंद घ्यायचो. त्याच्यानंतर पालखी सेवेमध्ये पण खूप काय स्वामींसोबत शिकायला मिळालं. त्यानंतर योगायोग असा पालखी केल्यानंतर विमान प्रवास तर एकदम म्हणजे 2 वर्ष खूप सारा विमान प्रवास झाला आणि तेव्हापासून अजूनही विमान प्रवास सुरू आहे. तर सांगायचं झालं तर आपण प्रत्येक स्टेपला स्वामींसोबत बरंच काय शिकलो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता मी अमावस्या स्थानासाठी इथे आलोय. झर महादेव हे स्थान आहे. झर महादेव ही इतकं निसर्गरम्य स्थान आहे आणि हेच नाही पण आम्ही अमावस्या सुरुवात केली होती ती म्हणजे चिखलदरा फर्स्ट अमावस्या. त्याच्यानंतर गरुडेश्वर, लंगासू, नंतर बरेचसे न्यू टेहरी, हैदाखंड, गरुडेश्वर आणि आता झर महादेवला. सो प्रत्येक राज्यात हा प्रवास मला नाही वाटत जर स्वामीजीच्या सान्निध्यात नसतो तर मी कदाचित एवढे निसर्गरम्य ठिकाण आणि स्वामीजींसोबतचा जो आनंद आहे. आता यात आनंद म्हणजे काय, सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक शांती. मानसिक शांतीच्या व्यतिरिक्त आपल्याला जी एनर्जी येते ती म्हणजे शब्दात व्यक्त करू नाही शकत. ती स्वामीजींसोबत जी एनर्जी असते इथे यायच्या अगोदर आणि इथून गेल्यानंतर ती विलक्षणीय असते आणि मी तर म्हणतो प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. झालंच सांगायचंच म्हटलं तर माझ्या मते आता आम्ही येतो, आम्ही आमच्यासोबत आमच्या जे पण क्षण आहेत ते आम्ही शेअर करतो विद इन फॅमिली. आज माझी मोठी ताई आणि माझे मोठे दाजी हे पण आमच्या सोबत आहे. सो तो त्यांनाही आनंद घ्यायचा आहे आणि आज ते सोबत आहेत तर खूप छान वाटतायत आणि असाच स्वामीजींसोबत आता त्यांनाही अनुभव येतो आहे. आणि ही जी मानसिक शांती आणि ही एनर्जी आहे ती जर तुम्हाला हवी असेल किंवा स्वामीजींसोबत वेळ घालवायचा असेल तर नक्की पुढच्या अमावस्येला आमच्यासोबत जॉईन करा. जसं महेंद्रांनी सांगितलं की 15 वर्षापासून त्यांचा सहवास स्वामीजींशी सुरू झाला. मी त्याच्या फार आधीपासून म्हणजे मी 15 वर्षाची असल्यापासून मी सुरू झाले. स्वामी समर्थ वाडीशी संलग्न झाले. फार लहान होते. आता या मुली जशा फ्रॉक घालतात तशा घालून जायचो. बऱ्याच गोष्टी मी तेव्हा आम्ही सर म्हणून त्यांना संबोधित करायचो तर त्यांनी शिकवल्या. एक म्हणाल तर सारवायचं कसं हे स्वामीजींनी मला लिटरली खाली बसून आपल्या दत्त मंडपातला यज्ञ मंडप तिथे मला शिकवलं सारवायचं कसं. आणि त्याच्यानंतर ठीक आहे वाडीतच सारवलं पण कॉन्फिडेंटली की येतं मला. ज्या गोष्टी आपण घरी कधीच शिकू नाही शकत आपण का तर आपण शहरात राहतो जे आपल्याला वाडीत मिळतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली संसार कसा करावा, काही अडचणी आल्या तर कसं तोंड द्यावं, डायरेक्ट स्टेप न घेता आपण पहिले विचार करा त्याचा की हे केलं तर पुढच्याला समोरच्याला त्याचा काय इम्पॅक्ट होईल आणि आपल्याला काय रिॲक्ट करावं लागेल. हे थोडंसं सहनशीलता येते की नाही डायरेक्ट एक समोरच्या व्यक्तीचाही आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्याकडूनच नाही की मला हे हवं तर मी हे करेल. तसंच इथेच आले स्वामीजींना भेटले ना की टेन्शन सगळ्यांनाच आहे पण ते क्षणात दूर होतं. प्रश्न विचारायची गरज पडत नाही कारण का आपण स्वामीजींकडे येतो, आपण त्यांची मुलं आहोत. आपली प्रश्न सॉल्व्ह होतात. फक्त या त्यांच्या दर्शनाने आपलं सगळं निभावून जातं. आणि आत्ताच या झर महादेवला आलेल्या अमावस्याला मला त्याचा खूप मोठा अनुभव आला. पर्सनल आहे, टॉपिक नाही घेतो पण न सांगता मला त्यातल्या बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्या आणि मला त्याचा खूप छान अनुभव आला.
कमीत कमी आपल्या स्वामीजींचं दर्शन महिन्यातनं एकदा घ्या. तुमचा 1 महिना जातो, पुन्हा पुढच्या महिन्याला या, पुढचा महिना तुमचा अजून कॉन्फिडेंटली जातो, अजून उत्साह येतो आणि आपलं आयुष्य मार्गी लागतं. धन्यवाद. धन्यवाद.